आमच्या सांगलीचं वैभव कृष्णा घाट. गाडी पार्किंग याला हात करायला सांगितलं. पाण्यात पडलं नाही. छान चाललं. त्याला घेऊन येतो परत. 2005 साली 19 साली सांगलीला खूप मोठा पूर आला होता. महापूर. प्रचंड प्रमाणामध्ये पाणी होतं. त्याची आजही लोकांना आठवण येते. इथले विद्युत खांबही पडले होते. लहान मुलांना आणि मोठ्यांना नदीमध्ये पोहायचा अतिशय आनंद होतो. सांगलीत मला वाटते जवळजवळ गावातल्या प्रत्येक घरातल्या मुलांना स्विमिंग हे येतच असतं आणि नदीतूनच सुरुवात होते. नंतर मग इथे भरपूर आता स्विमिंग टँक आहे. लांब बघा पूल दिसतो. हा नवीन पूल आहे. त्या पुलावरनं गाड्या येतात जातात. 3 पूल आहेत सांगलीमध्ये. आमच्या घरामध्ये माझा नातू पण स्विमिंग करतो. मुलगा स्विमिंग करतो. माझे मिस्टर एवढं वय असलं तरीसुद्धा स्विमिंग करतात. विहिरीवर असं अलाउड. या बाजूला नवीन नवीन शिकणारे पोहत आहेत. प्रत्येकाने त्यांना बांधलेलं आहे कोकरे वगैरे. टायर आहे काही जणांनी. तिथे जी लांब विहीर दिसते त्याच्यावरून उड्या मारतात मुलं. खूप छान वाटतं. नदीवर पोहण्यासारखा व्यायाम. इतका सुंदर व्यायाम होतो आणि आरोग्यही चांगलं राहतं. लांब दिसते ती विहीर आहे. अशा बऱ्याच विहिरी दिसत आहेत तिथे. आणि त्या विहिरीवर चढून उड्या मारतात. आणि पूर असला की पुरामध्ये सुद्धा उड्या मारतात. भरपूर त्यावेळेला पाणी असतं.